चला आजच्या धडाकेबाज बातम्या बघा. ही पहा इथे काय म्हटलेलं आहे. 1 एप्रिल पासून विजेचं बिल कमी येणार. ईव्ही कार असणाऱ्यांनाही मोठा दिलासा. हे बघा, 1 एप्रिल पासून काय होणार आहे त्याबद्दल सर्वात महत्वाची बातमी बघा. 1 एप्रिल नंतर विजेचं बिल कमी येणार. हे बघा, 1 एप्रिल पासून आदेशाचे दुसरे वर्ष सुरू झाल्याने वीज दरात आणखी घट होईल. प्रत्येक महिन्याला 100 युनिट पर्यंत विजेचा उपयोग करणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वसाधारण टॅरिफ 7.31 रुपयांनी घट होऊन 7.10 रुपये असेल. या ग्राहकांसाठी विजेच्या बिलात 5 वर्षात 26% घट होईल. नवीन बहुवर्ष वीज दर आदेशापूर्वी हा दर 2025 पर्यंत 8.14 रुपये होता. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं. हे बघा, तर सर्वात महत्वाची आनंदाची बातमी सर्वसामान्य जनतेसाठी. 100 युनिट पर्यंत तुमचं बिल येत असेल ना, तर तुमच्यासाठी ही खुश खबर आहे. कारण 1 एप्रिल पासून तुमचं जे काही बिल आहे, लाईट बिल, ते कमी येणार आहे. हे बघा, तर सर्वसाधारण जो काही टॅरिफ होता 7.31 रुपयांनी तो घट होऊन आता 7.10 रुपये करण्यात आला. इथे तुम्ही बघू शकता. हे बघा, 7.31 वरून 7.10 करण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे 1 एप्रिल पासून तुम्हाला तुमचं वीज बिल जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला ते कमी येत जाणार आहे. आता वीज बिल संदर्भात सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला होता, याबद्दल आपण माहिती बघितली. आणि इथे बघा काय म्हटलेलं आहे, ईव्ही कार असणाऱ्यांनाही मोठा दिलासा. ईव्ही कार म्हणजे इलेक्ट्रिक कार ज्यांच्याजवळ आहे, चार्जिंगवाली स्कूटी असो, चार्जिंगवाली कार असो, त्यांच्यासाठी पण महत्वाची खुशखबर आहे. हे पहा, तर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापर करताना प्रोत्साहन. निवासी क्षेत्र आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ईव्ही चार्जिंगसाठी वीज दरात कपात करण्यात आली आहे आणि नवीन दर 10.22 रुपयांवरून 9.25 रुपये प्रति युनिट करण्यात आले आहे. हा दर 2028 आणि 2029 पर्यंत स्थिर राहणार आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना मिळेल. म्हणजे इलेक्ट्रिक वाहन जरी तुमच्याजवळ असेल, स्कूटी असेल किंवा चार्जिंगची कार असेल, चार्जिंगची स्कूटी असेल, तर तुमच्यासाठी हा फायदा आहे. जो दर होता 10.22, हे बघा, तर तो आता 9.25 रुपये प्रति युनिट करण्यात आला आहे. तर ही बातमी फार महत्वाची होती. तर 1 एप्रिल पासून हे संपूर्ण निर्णय लागू केले जाणार आहेत आणि 1 एप्रिल पासून जे काही विजेचं बिल आहे ते कमी येणार आहे सर्वसामान्य जनतेसाठी. ही बातमी फारच दमदार होती, फारच कामाची बातमी होती. चला, ही बातमी समजली. आता पुढील बातमी बघा. आजच्या टॉप धडाकेबाज बातम्या आपण बघत आहोत. व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या बातम्या कोणीच सांगणार नाही, टॉप बातम्या आहेत, सर्वात महत्वाच्या कामाच्या बातम्या. हे बघा, आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काय म्हटलेलं आहे बघा. त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामुळे सामान्य नागरिकांच्या चिंतेत आणखीन भर पडले आहे. पुढील 3 महिन्यात एलपीजी गॅसचा तुटवडा खंडित होण्याची शक्यता केंद्र सरकारच्या पत्रकात सूचित करण्यात आल्याने त्यांनी सांगितलं. हे बघा, 3 महिन्यात, हे बघा, 3 महिन्यात एलपीजीचा गॅसचा तुटवडा खंडित होण्याची शक्यता त्यांनी इथे म्हटलेला आहे. जो काही गॅसचा पुरवठा आहे तो खंडित होण्याची शक्यता आहे, असं त्यांनी सरकारच्या पत्रकात सूचित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे सर्वजण परेशान होत आहेत की ज्या पद्धतीने एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे. आणि आता इथे एक ही नवीनच बातमी समोर आली आहे. आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नवीन वक्तव्य केलं आहे की 3 महिन्यात एलपीजी गॅसचा पुरवठा खंडित होण्याचं त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे 3 महिन्यात बघा. मग आता यावरती उपाय काय असणार आहे? आता जे काही युद्ध चालू आहे त्याचा परिणाम या आयात निर्यातवरती होत आहे, कारण तिकडून आपल्याला जे काही गॅस आहे तो गॅसचा जो काही आयात निर्यात आहे ती होत नाही, त्यामुळेच आपल्या भारतावर हा परिणाम झालेला आहे आणि गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे. मग आता ही बातमी समोर आली आहे, त्यामुळे संपूर्ण जण चिंतेत पडलेला आहे. सामान्य नागरिक चिंतेत पडलाय की 3 महिन्यात एलपीजी गॅसचा पुरवठा खंडित होण्याचे
चिन्हे आहेत, शक्यता अशी छगन भुजबळ साहेबांनी इथे वर्तवलेली आहे शक्यता. आता हे बघा, माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, आता या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी पर्यायी उपाय म्हणून PNG म्हणजे पाईपद्वारे पुरवठा होणाऱ्या नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. बघा, म्हणजे LPG गॅस सिलेंडर वापरणं आता बंद करा आणि आता PNG वापरा असं शासनच आता सांगत आहे. आणि जे काही PNG असतं, PNG हे पाईपद्वारे पुरवठा होत असतं. त्यामुळे पाईपद्वारे होणारे जे काही PNG आहे, तर त्या पुरवठा होणाऱ्या नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यावर आता सरकार भर त्याच्यावरती देत आहे. भुजबळ यांनी सांगितले की PNG सध्या तुलनेने स्वस्त असून शहरी भागात त्याचा अधिक विस्तार करणे गरजेचे आहे. यासाठी महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन नव्या इमारतींना PNG कनेक्शन बंधनकारक करण्याचा विचार करावा अशी सूचनाही त्यांनी केली. सध्या PNG जोडणीसाठी विविध विभागाकडून परवानग्या घेण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरते. मात्र आता या प्रक्रियेला गती देण्यासाठी 24 तासात परवानग्या देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. बघा, तर 24 तासातच आता या परवानग्या वगैरे देण्यात आलेल्या आहेत. आता शासनच सांगत आहे की तुम्ही LPG गॅस सिलेंडर न वापरता, कारण त्याचा जे काही तुटवडा आहे तो आपल्या देशात निर्माण झालेला आहे, त्याऐवजी तुम्ही PNG वापरू शकता. PNG म्हणजे पाईपद्वारे पुरवठा होणारा नैसर्गिक वायू असतो तो, आणि तो वापरा असं सरकार यावरती भर देत आहे. चला, ही बातमी समजली तुम्हाला. पुढील बातमी बघा. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात 15 मे नंतर 12वीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर त्यानंतर 8 ते 10 दिवसात 10वीचा निकाल जाहीर होऊ शकतो. मात्र ही अधिकृत घोषणा नाही. मागील काही वर्षातील अंदाज पाहिला तर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 12वीचा निकाल लागण्याची शक्यता आहे, आणि तर त्यानंतर 2 आठवड्यात 10वीचा निकाल जाहीर होऊ शकतो. निकालाच्या आदल्या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी बोर्डाकडून याची अधिकृत माहिती दिली जाईल. ओके, हे बघा, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जो काही निकाल आहे तो 15 मे नंतर 12वीचा लागणार आहे. 15 मे नंतर 12वीचा निकाल लागल्यानंतर लगेच त्यानंतर 8-10 दिवसानंतर 10वीचा पण निकाल लागेल, अशी ही खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे. आणि हा संपूर्ण अंदाज मागील 3-4 वर्षाचा अंदाज काढून ही माहिती देण्यात आली आहे. परंतु ही अधिकृत माहिती नाही. अधिकृतची माहितीची तुम्ही सर्वांनी वाट बघा. परंतु हे निश्चित आहे की मे महिन्यात तुमचा निकाल लागेल 10वी-12वीचा. ओके, आता सर्वांना एक प्रश्न पडला होता, जी कर्जमाफी शेतकरी भावांना दिली जात आहे, तर ते कोणाकोणाला मिळणार? बघा, कर्जमाफीबाबत बावनकुळेंनी दिली महत्त्वाची अपडेट. गाडी, बंगला, फार्म हाऊस असणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? काय म्हणाले बावनकुळे? बघा, कर्जमाफीची घोषणा केली होती, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवीण परदेशी समिती यावर SOP तयार करत आहे. अल्प अत्यल्प भूधारक ज्यांना कर्जमाफीची गरज आहे त्यांनाच कर्जमाफी झाली पाहिजे. धनदांडग्या लोकांना, त्यांच्याकडे गाडी, घोडा, बंगला, फार्म हाऊस आहे, त्यांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे का? हे बघा, तर त्यांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे? गरीब लोकांना कर्जमाफी दिली पाहिजे. त्यासाठी SOP तयार करून, हे बघा, SOP तयार करणे सुरू आहे, आणि त्यामुळे थोडा वेळ लागेल, पण कमिटेड कर्जमाफी आम्ही करणार आहोत असे बावनकुळे यांनी सांगितले. म्हणजे ज्यांच्याकडे गाडी, घोडा, बंगला, फार्म हाऊस आहेत यांना कर्जमाफी कशाला द्यायची असं बावनकुळे साहेबांनी म्हटलेलं आहे. जे गरीब शेतकरी आहेत त्यांनाच आम्ही कर्जमाफी देऊ, आणि यासाठी SOP तयार करत आहोत, आणि लवकरच या संदर्भात GR वगैरे येईल आणि कर्जमाफी मिळेल. चला, ठीक आहे. या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आपण धडाकेबाज बातम्या बघितलेल्या आहेत. अशाच नवनवीन बातम्यांसाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या बातम्या घेऊन आलेलो होतो, आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा. हे बघा, किती घाम आलेला आहे.